इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे राजकीय भवितव्य सध्या अनिश्चित आहे। असे असतानाच अचानक गणपत गायकवाड यांच्या मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड व भाजप कार्यकर्त्यांनी लावला आहे। 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हिललाईन पोलीस ठाण्यातील आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता। सध्या ते तळोजा कारागृहात असून त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हा फरार आहे। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उल्हासनगर शहरातील काही भाग असून या भागात गणपत गायकवाड त्यांच्या पाठपुराव्यानंतर 5 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे। या विकास कामांचे उद्घाटन गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आमदार गणपत गायकवाड यांनी पाठपुरावा केल्यानंतर 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यांच्याद्वारे 25 फेब्रुवारी रोजी रविवारी उल्हासनगर 4 येथील श्रीरामनगर परिसरात जलवाहिनी टाकणे, महादेवनगर आणि इसरदास दरबार या ठिकाणी रस्ते व अन्य कामांना मंजुरी मिळाली असून त्याचे उद्घाटन सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे। सध्या या मतदारसंघात गणपत गायकवाड आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महेश गायकवाड यांच्या समर्थकांद्वारे जोरदार बॅनरबाजी सुरू असून सोशल मीडियावर देखील त्याचे प्रतिसाद उमटत आहेत। गणपत गायकवाड यांचे राजकीय भवितव्य अनिश्चित असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळेच अचानक गणपत गायकवाड यांच्या मार्फतच पत्नी सुलभा गायकवाड यांची राजकारणात एंट्री झाल्याची चर्चा शहरात होत आहे। दरम्यान गणपत गायकवाड यांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहणारे स्थानिक भाजप नेते मात्र या कार्यक्रमात अनुपस्थित राहिले। गोळीबार प्रकरणाने भाजप आणि शिंदे गट यांच्यात तणावपूर्ण वातावरण असल्याने राजकीय वादापासून दूर राहण्याची भूमिका भाजप नेते घेत असल्याची चर्चा सुरू आहे। जनता पार्टीचा विकासाचा संकल्प घेऊन आमदार गणपत गायकवाड काम करत होते व आता हा विकासाचा संकल्पाचा मार्ग न थांबवता याकरिता हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी गायकवाड साहेबांचा परिवार समर्थ आहे आणि जनताही त्यांच्या सोबत आहे। हो राहील। आज उल्हासनगर शहरात एक उल्हासाचं वातावरण तयार झालेलं आहे। त्या वातावरणात आमच्या ताई सुलभाताई आमदार साहेबांच्या पत्नी या सक्रिय राजकारणात उतरलेल्या आहेत। आम्ही सर्व महिला शक्ती आणि आम्ही पुरुष शक्ती सर्व भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत उभे राहून आम्ही सर्व कामं करणार आहे। आमदार साहेबांनी अगोदर जी कामं पास केली आहे ती 5 कोटीची उल्हासनगर मध्ये कामं पास केलेली आहेत। त्यात अनेक कामं आहेत। गल्ली बॅरेक नंबर 1447 पासून 1454 आज या ठिकाणी उद्घाटन झालं। त्यानंतर महावीर चाळ सतरामदासच्या इथे आणि पाईपलाईनचं श्रीरामनगर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले ताईंच्या हातून आणि येणाऱ्या काळात याच पद्धतीने उल्हासनगर शहराचा विकास करण्यासाठी ताई सक्रिय झालेल्या आहेत आणि आम्ही सगळे मिळून त्यांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही उल्हासनगरचा विकास नक्की करू।